एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. तुम्हाला तुमची नवीन घड्याळ आवडली का मुलांनो? हो आई, ते किती मस्त आहेत. त्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला ते खूप आवडले. आणि त्याचे रंग पण किती मस्त आहेत. मी माझ्या सगळ्या मित्रांना दाखवणार आहे. बाबा थांबा. काय झालं? बाबा बघा. आई बघ, या दुकानात कितीतरी चांगली घड्याळं आहेत. नाही नील, तुला फक्त असं वाटतंय. तुझ्याकडे आधीपासूनच एक नवीन चांगलं घड्याळ आहे. बाबा प्लीज, आपण इथून पण एक नवीन घड्याळ घ्यायचं का? म्हणजे मी 2 घड्याळं घालू शकेन. तू 2 घड्याळांचं काय करणार आहेस? नील, हे बरोबर नाहीये. तू असं लोभी असायला नको. चला, मी तुम्हाला सांगतो अशा लोभी कुत्र्याबरोबर काय झालं ते. ये गोष्टीची वेळ. जोजो एक रस्त्यावरचा कुत्रा होता ज्याला कधीही पोटभर खायला मिळालं नाही. एकदा तो एका खाटीकाच्या दुकानासमोर आला आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. फार वेळ झाला. जोजो दुकानाच्या बाहेर उभा राहून मांसाकडे बघत राहिला आणि शेवटी खाटीकाने त्याला बघितलंच. हा कुत्रा खूप उपाशी दिसतोय. हे घे बाळा, खूप शहाणा आहेस तू. ये, हे हाड तुझ्यासाठी. खूप आनंदी झालेल्या जोजोने ते हाड घेतलं आणि तो चालत राहिला. मी हे हाड इथे खाणार नाही. मी एक शांत जागा बघेन आणि तिकडे जाऊन मस्तपैकी खाईन. अरे, हे काय आहे? जोजो पाण्यात पडलेल्या त्याच्याच प्रतिबिंबाला बघत होता, पण त्याला ते कळालंच नाही. अरे, तो दुसरा कुत्रा आहे. त्याच्या तोंडात एक मस्त मोठं हाड आहे, माझ्यासारखंच. मला ते दुसरंही हाड मिळालं तर 2 हाडं एकापेक्षा बरी आहेत. मी आरामात त्या कुत्र्याला हरवून त्याच्याकडून हाड घेऊन टाकेन. तो खूपच अशक्त वाटतोय. मला हे करायलाच पाहिजे. पण आधी मी त्याला घाबरवायला हवं आणि त्याच्याकडून हाड घेऊन टाकेन. हे, माझं हाड. अरे, तो दुसरा कुत्रा कुठे गेला? त्याने माझं हाड चोरलं. त्याने माझं हाड चोरलं. आता मी त्याला चांगलाच धडा शिकवतो. मग जोजो पाण्यात उतरून हाड शोधायला लागला आणि तो जवळपास बुडालाच. पण त्याला काहीही नाही मिळालं. मग तो पाण्याबाहेर आला, भिजलेला आणि शिकवण मिळालेला. बहुतेक तुला जोजोच्या गोष्टीतून काही कळालं असेल. हो बाबा, माझं घड्याळ खूप चांगलं आहे. लक्षात ठेवा मुलांनो, अधाशीपणा कधीही कामाचा नसतो.